आज सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी। नवीन योजना सुरू, जिल्हा परिषद योजना। यामध्ये मोफत फॉर्म भरा, अर्ज करा आणि वस्तू घ्या। यामध्ये मिळणारा स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, टूल किट, वॉटर फिल्टर, सोलर लाईट, पिठाची गिरणी, पॉवर टिलर, त्याचप्रमाणे लॅपटॉप, प्रिंटर अशा भरपूर वस्तू जे की जिल्हा परिषद योजना आता नवीन योजनेचं सुरू करण्यात आलेली आहे। आज मोठी आनंदाची बातमी। तर आता ही जी योजना सुरू झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात, आता विविध जिल्ह्यांमध्ये वस्तूसोबत तुम्हाला अनुदान देखील इथं दिलं जाणार आहे। अर्ज कसा करायचा आहे, यामध्ये शेतकरी, बचत गटातील महिला, तरुण तर अशांसाठी मोठी खुशखबर। तर फॉर्म कसा भरायचा आहे, तर या योजनेमधून तुम्हाला शिलाई मशीन, स्कूटर असेल, सायकल असेल, पिठाची गिरणी असेल तर या योजनेअंतर्गत ह्या वस्तू इथं मिळत आहे। यामध्ये स्कूटर, शिलाई मशीन, टूल किट सेट, वॉटर फिल्टर, सोलर लाईट, पिठाची गिरणी, पॉवर टिलर, सायकल। तर आता जिल्हा परिषद योजना नवीन योजनेचे सुरू करण्यात आलेली आहेत। तर आता यामध्ये लॅपटॉप, प्रिंटर, मिक्सर ग्राइंडर, LED TV, स्टील भांडी सेट, ड्रीप जे काही आहे यामध्ये मिळणार आहे। यानंतर ठिबक सिंचन, फवारणी पंप, जनरेटर, दूध काढणारी मशीन, चारा कटर, पाण्याची टाकी, स्टील टाकी, डिस्प्ले तर हे तुम्हाला मिळणार आहे। तर आता शेती साहित्य व्यवसाय, घरगुती, बचत गट महिलांसाठी, तरुणांसाठी रोजगाराची संधी। तर आता योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, तर आता ही जी योजना आहे शेतकरी असेल, बचत गट असेल, महिला, तरुण, रोजगार ज्यांना नाही आहे, तर आता ग्रामीण भागातील नागरिक, लघु उद्योग म्हणजे कमी ज्यांचा लहान उद्योग आहे किंवा अशी इच्छुक जे की ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे तर अशांना, ज्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती तर अशांना इथं प्राधान्य इथं देण्यात येत आहे। स्वयंरोजगार सुरू इच्छुक नागरिक, ग्रामीण भागातील महिला व गृहिणी तर अशांसाठी ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे। तर याचा फॉर्म या पद्धतीने भरा। जिल्हा परिषद योजना असा प्रकारचा तुम्हाला फॉर्म देईल। त्याचप्रमाणे तुमचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे, वडिलांचे नाव किंवा तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं नाव इथे टाका, जन्मतारीख टाका, आधार क्रमांक जे की तुमचा आधार क्रमांक आहे व्यवस्थित न चुकता व्यवस्थित टाकायचं आहे। याचप्रमाणे आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका, तुमची जे काही ईमेल ID आहे ते टाका, हे तुम्हाला टाकणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल। याचप्रमाणे मेल आहे, फिमेल आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, स्त्री आहे की पुरुष आहे। यानंतर तुमचा पत्ता भरायचा आहे, पत्त्यामध्ये तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा व्यवस्थित तुम्हाला तुमची माहिती तर भरायची आहे। यानंतर तुमचा जिल्ह्याचा जो काही पिनकोड आहे तो टाकायचा आहे। आता लाभार्थ्यांचा प्रकार, आता यामध्ये कोण लाभार्थी आहे, कोण यासाठी अर्ज करत आहे यावरती अशी टिकमार्क करायची आहे। यामध्ये शेतकरी आहे, बचत गट महिला आहे, बेरोजगार युवक आहे, दिव्यांग आहे, स्वयंरोजगार म्हणजे नागरिक आहे किंवा ग्रामीण भागातील किंवा इतर आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे। आवश्यक साहित्य निवड, तर आता यामध्ये जे की तुम्हाला साहित्य पाहिजे असेल त्यावरती अशी खूण करायची आहे। फॉर एक्झाम्पल शिलाई मशीन पाहिजे असेल तर अशी टिक करायची तुम्हाला राईट। यामध्ये टूल किट असेल, वॉटर फिल्टर, सोलर लाईट, पिठाची गिरणी, पॉवर टिलर, सायकल, लॅपटॉप, प्रिंटर, LED TV, ग्राइंडर, स्टील भांडी, त्याचप्रमाणे फवारणी पंप, जनरेटर, दूध काढण्याची मशीन, चारा कटर, पाणी टाकी, स्टील टाकी, याचप्रमाणे इलेक्ट्रिकल मोटर पंप, बियाणे, कृषी अवजारे संच, सोलर पंप, स्प्रे मशीन, हातगाडी, याचप्रमाणे गॅस शेगडी, ब्युटी पार्लर किट, संगणक, CCTV कॅमेरा संच, वेल्डिंग मशीन इत्यादी तुम्हाला साहित्य। असं नाही की सर्व जिल्ह्यात हे साहित्यच मिळेल, वेगवेगळे देखील वस्तू असू शकतात। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील सुरू असू शकते, असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज इथे सुरू राहतील। याचप्रमाणे बँकेची माहिती भरायची आहे, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड। याचप्रमाणे यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, याचप्रमाणे फोटो, उत्पन्नाचा दाखला, सातबारा असेल तर त्याचा पुरावा, दिव्यांग असल्यास त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे। दिनांक किंवा इतर डॉक्युमेंट्स देखील इथं लागू शकते, तर जिल्हा परिषद इथं तुम्ही चेक करू शकता। तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरुवात झालेली आहे आणि वस्तू वाटप, आता असं नाही की सर्व जिल्ह्यात हेच वस्तू तुम्हाला मिळेल। यामध्ये बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत भांडी, त्याचप्रमाणे सायकल, पेटी, याचप्रमाणे विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत जे की तुम्हाला भांडी दिली जाते, शिलाई मशीन दिल्या जाते, तर अशा भरपूर वेगवेगळ्या योजना आहेत, तर त्याची तुम्ही माहिती घ्यायची आहे। यानंतर अर्ज पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, परभणी, जालना। यानंतर इथं तुम्हाला लातूर, धाराशिव, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ,
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, धुळे झाल्याच्या नंतर नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, तर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ही जी योजना इथं लागू करण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये इथं तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, शेतकऱ्यांकडे जर 7/12 असेल 7/12/8. आता अर्ज फॉर्म कुठे द्यायचा आहे? अर्ज भरल्याच्या नंतर जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये तुम्ही चौकशी करा. सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहे का? असं नाही की आता 2-3 जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. लवकरच बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा रोलआउट होईल. आता पंचायत समिती कार्यालयामध्ये चेक करा किंवा तुम्ही विश्वकर्मा योजना या योजनेच्या अंतर्गत देखील तुम्ही शिलाई मशीन असेल, ग्राइंडर मशीन असेल, याचप्रमाणे मिस्त्री कामाचे जेवढे काही साहित्य आहे त्याचप्रमाणे विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत दिल्या जाते. याचप्रमाणे मोफत हे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे. आता अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाही. याचप्रमाणे बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत हेल्मेट, हात ग्लव्स, हे जे काही तुम्हाला 30 भांडी अशा भरपूर नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये फॉर्म भरताना अर्ज करताना सर्व माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. आधार कार्डला मोबाईल नंबर, बँक पासबुक लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत कागदपत्राची झेरॉक्स परत जोडाव्यात. अर्ज करताना तुम्ही जिथं अर्ज दिलेला आहे तिथून तुम्हाला एक रिसिप्ट घ्यायची आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही लाभार्थी असे असतात की चुकीची माहिती भरतात, त्यामुळे त्यांचा अर्ज इथे रिजेक्ट केला जाणार आहे. एका व्यक्तीने मर्यादित साहित्यासाठीच अर्ज करायचा आहे. आता अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अधिक अर्ज सुरू व्हायचे राहिलेले आहे. तर लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तर आता जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा आणि ह्या जे वस्तू आहे ती मिळवा. तर आता जिल्हा परिषद योजनेअंतर्गत जे काही यामध्ये हेच वस्तू तुम्हाला मिळणार नाही असं मी सांगणार नाही की हेच वस्तू तुम्हाला परफेक्ट येतं मिळणार आहेत. तर याबद्दल चौकशी करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करायचा आहे.